मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. शेतकऱ्यांना दिली जाणारी पीक कर्जे व शेती मशागतीची कर्जे ही अल्प मुदतीच्या कर्जाच्या स्वरूपात दिली जातात. या कर्जाचा हेतू असा आहे की शेतकऱ्याला पेरण्या करून पीक घेण्याच्या प्रक्रियेत जो काही खर्च होत असतो त्यासाठी योग्य ती तजवीज करणे. कारण शेतकऱ्यांना महिन्याचा पगार किंवा तत्सम स्वरूपात पैसे हाती येत नसतात, तर शेतातील पिकांच्या उत्पन्न विक्रीतून मिळणारा नफा यामधून पीक कर्ज फेड आणि शेतकऱ्यांचा संसार हा चालवायचा असतो. पीक चांगले येणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने नशिबाची बाब असते, तर पीक चांगले येऊन देखील चांगला बाजारभाव मिळणे हे त्याच्या हाती नसते. उत्पादन खर्चापेक्षा विक्रीची किंमत जास्त असावी लागते, परंतु शेतीमाल हा दलालाकडून कमी भावाने घेऊन त्याची विक्री दलाल करतात आणि पुढील सर्व व्यवहार होतात. त्यात शेतकऱ्यांचा सहभाग किंवा नफ्यात भागीदारी नसते आणि बाजारात धनधान्याचे आणि पालेभाज्या फळभाज्यांचे चढे भाव असले तरी शेतकऱ्याला मात्र त्याच्या 1/3 1/4 भाव मिळतो. असे अनेकदा घडते. शेवटी एकूणच काय तर पीक कर्जाची व मशागतीच्या कर्जाची परतफेड ही शेतकऱ्यांच्या जीवनातील दरवर्षीची येणारी साडेसातीच म्हणावी लागेल. अशीच परिस्थिती त्यांच्या नशिबात असते. परिच्छेद. उत्पादन खर्च वाढला या कारणास्तव वाहने, सिमेंट, स्टील अशा उत्पादनांचे बाजारभाव उद्योगधंद्यांकडून वाढविण्यात येतात आणि ग्राहकांना ते चूप बसून घ्यावे लागतात. कारण अशा उत्पादनांचा विक्रीचा माल हे देखील उत्पादनकच जपत असतात. शेतकऱ्याच्या मालाच्या विक्रीच्या प्रक्रियेत मात्र शेतकऱ्यांना फारसे महत्त्वच दिले जात नाही. हीच खरे तर शेतकऱ्यांची कोंडी होण्याची परिस्थिती निर्माण करीत असते. शेतीला दिली जाणारी ट्रॅक्टर, ट्रेलर अशा अवजारांसाठी आणि जमिनीची मशागत किंवा सपाटीकरण इत्यादी कारणांसाठी 5 ते 7 वर्षाची दीर्घ मुदतीची कर्जे घ्यावी लागतात. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. निसर्गाची अनुकूलता सर्व ठिकाणी सारखी नसते. जमीन व हवामान यात बराच मोठा फरक असू शकतो. अशा स्थितीत शेतीचा विकास व उत्पादन वाढ हे देशासमोर एक आव्हान ठरते. बहुसंख्य भाग ग्रामीण असल्याने शेती विकासाला व शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते. यासाठी कृषी विस्तार कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला. यासाठी विविध समित्या स्थापण्यात येऊन कृषी विकासाचा कार्यक्रम त्यांच्याकडे सोपविण्यात आला आणि कृषी विभागाची पुनर्रचना करण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात आले. कर्जमुक्त शेतकरी ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरूच आहेत.